सोलापूर शहरातील भवानी पेठेतील उदयमुखी चौकाजवळ शाहीर वस्तीमध्ये राहणाऱ्या रेवती विक्रांत कांबळे यांच्या घरी असलेल्या झाडाला रात्री ब्रह्मकमळ फुलले। भाग्यवंतांनाच याचं दर्शन होतं असं बोललं जात असल्याने परिसरातील नागरिकांनी हे कमळ पाहण्यासाठी गर्दी केली होती। यावेळी कांबळे कुटुंबियासह परिसरातील नागरिकांनी ब्रह्मकमळाचे पूजन केले। ब्रह्मकमळ हे पवित्र व दुर्मिळ पुष्प आहे। हे पुष्प शिवशंकराची पूजा करत असताना ब्रह्मदेवानी शिवशंकर चरणी अर्पण केलं अशी आख्यायिका आहे। हे फूल उमलत असताना जे पाहतात ते खूप नशीबवान असतात असं मानलं जातं। ह्या फुलाचं जिथं दर्शन होतं तिथं धनलक्ष्मी वास करते अशी पारंपरिक आख्यायिका मानली जात आहे। कांबळे कुटुंबियाच्या घरी फुललेलं हे ब्रह्मकमळ पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।